तर खूप मस्त असा कुरकुरीत नाश्ता आपला तयार झालेला आहे। सकाळचा नाश्ता किंवा दुपारची छोटीशी भूक असेल तर यासाठी हा नाश्ता खूप मस्त आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कांदा, टोमॅटो आणि मिरच्या घेतलेल्या आहेत। चवीनुसार तुम्ही मिरच्या कमी जास्त घेऊ शकता। तर हे आपण कापून घेऊया। कांदा आणि टोमॅटो एकदम बारीक कापून घ्यायचा। हे सर्व बारीक करून झालेलं आहे। आता आपण इथे माझ्याकडे 2 शिळ्या चपात्या आहेत। या आता मी मिक्सरला फिरवून घेणार आहे। एकदम बारीक नाही करायचं, थोडंसं जाडसर असं ठेवायचं। चपातीचे काठ जर कडक झाले असतील तर ते काढून टाकले तरी सुद्धा चालतील। अशा पद्धतीने काठ काढून टाकायचे। तर पहा, अशा पद्धतीने हे बारीक केलेलं आहे। इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे। यामध्ये टाकूया थोडीशी जिरी। जिरी तडतडली आहे। आता यामध्ये टाकूया कांदा। कांदा थोडासा लालसर झाला आहे। आता आपण टोमॅटो आणि मिरची टाकूया। थोडेसे शेंगदाणे आहेत, ते शेंगदाणे टाकूया। यामध्ये तुम्ही ओला वाटाणा जर तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा टाकू शकता, किंवा कोबी जर चिरून टाकायचे असेल तर ती सुद्धा टाकू शकता, छान लागते। थोडीशी मोहरी आहे, ती सुद्धा टाकूया। व्यवस्थित हलवून घ्यायचं। बऱ्याच वेळा आपल्याकडे शिळी चपाती राहते, परंतु आपण ती टाकून देतो, खावीशी वाटत नाही। परंतु अशा पद्धतीने जर नाश्ता करून खाल्ला तर खूप छान लागतो। आणि यापुढे तुम्ही अशा पद्धतीने जर नाश्ता खाल्ला तर शिळी चपाती कधीच टाकून देणार नाही। लहान मुलं तर खूप आवडीने खातात ना। यामध्ये टाकूया कढीपत्ता। कढीपत्ता असा चिरून टाकायचा, म्हणजे वास पण छान येतो आणि चव सुद्धा छान लागते। आणि मेन म्हणजे पूर्ण कढीपत्ता खाल्ला जातो। पूर्ण कढीपत्त्याचं पान जर टाकलं तर आपण तो काढून टाकतो, म्हणून कढीपत्ता असं बारीक चिरून टाकायचा। आता यामध्ये टाकूया हळद। आता आपण ही चपाती टाकून घेऊया। चवीनुसार मीठ। व्यवस्थित हलवून घेऊ। कोथिंबीर टाकूया थोडीशी। आता यामध्ये थोडंसं पाणी शिंपडू। आता हे 1 मिनिटभर असं झाकून ठेवूया। 1 मिनिट झालेलं आहे। आता आपण हे झाकून काढूया। व्यवस्थित हलवून घेऊ। पहा, इथे आपला कुरकुरीत हा नाश्ता तयार झालेला आहे। तर रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। ताटामध्ये काढून दाखवते। हे पहा, अशा पद्धतीने एकदम मस्त आणि क्रिस्पी असा आपला नाश्ता तयार झालेला आहे।
नक्की करून बघा, खूप छान लागतो. धन्यवाद.